अजित पवार यांच्या विमान अपघाताचं गूढ आता वाढत असतानाच दोन नव्या बातम्या समोर आल्यात, ज्यामुळे या घटनेभोवती नव्यानं चर्चा सुरू झाली आहे। या प्रकरणाच्या तपासामध्ये आता खासगी गुप्तहेराची एंट्री होतीये, तर विमानाचा ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवला जाणार आहे। बघूयात या घडामोडींवरचा हा विशेष रिपोर्ट। दादांच्या विमान अपघाताचा तपास खासगी गुप्तहेराकडे। डेटा रिकव्हरीसाठी विमानातला ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवणार। अपघातावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांचे नवे प्रश्न। बारामतीमध्ये अजित पवार यांचा विमान अपघातात झालेला मृत्यू हा घातपात असल्याचा संशय आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला। मुंबईपासून दिल्लीपर्यंत पत्रकार परिषदेतून रोहित पवारांनी ही शंका मांडली। थेट देशाच्या गृहमंत्र्यांना भेटण्यासाठीही खटपट केली। अशा दिल्लीत गेलेल्या रोहित पवारांनी दिल्लीत एक मोठा निर्णय घेतला। या अपघातासंदर्भात तपासासाठी त्यांनी एका खासगी गुप्तहेर कंपनीकडे तपास सोपवल्याची माहिती आहे। यापूर्वीच काही नेत्यांनी देशातील तपास यंत्रणांकडून होणाऱ्या तपासाबाबत शंका उपस्थित केलेली आहे। अशातच आता रोहित पवारांनी या प्रकरणात खासगी गुप्तहेरांची मदत घेण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे भुवया उंचावल्या। यातच रोहित पवार यांनी अपघाताला 20 दिवस उलटले तरी DGCA कडून प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाही याची आठवण करून दिली आहे। तसंच नियमांचं उल्लंघन करत विमानं चालवणाऱ्या VSR कंपनी विरोधात सुद्धा काहीही कारवाई झाली नसल्याचंही सांगितलंय। DGCAनं लवकरच प्राथमिक चौकशी अहवाल द्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे। मुद्दामून आज सांगण्यात येत आहे की ब्लॅक बॉक्स हा बंद होता, म्हणजे खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून कुठेतरी आत्तापासूनच एक कारण लोकांमध्ये पेरलं जातं असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल। आणि ब्लॅक बॉक्स बंद करता येत नाही, आणि जर असं एखादं कारण दिलं की ब्लॅक बॉक्स बंद असल्यामुळे आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करता येत नाही, तर मी जे म्हणतोय त्याला शिक्कामोर्तब होईल की दादांचा ॲक्सिडेंट नव्हता, दादांचा घात होता। भारतातल्या चौकशी यंत्रणांवर कोणीही त्या ठिकाणी गैरविश्वास किंवा अविश्वास दाखवू नये, कारण आज भारतातल्या चौकशी एजन्सीज या आंतरराष्ट्रीय स्तराच्या आहेत। अनेक छोट्या देशांमध्ये आपल्याकडनं चौकशी करता लोक बोलवले जातात। मला असं वाटतं की ठीक आहे, भावनेच्या भरात कदाचित ते असं बोलले असतील, पण साधारणपणे आपल्या देशातल्या एजन्सीजवर आपण कधी अविश्वास अशा पद्धतीनं दाखवत नाही, याही ठिकाणी दाखवण्याचं कारण नाही। तर दुसरीकडे या अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्स बद्दल मोठी माहिती समोर आली आहे। ब्लॅक बॉक्स हा जळालेल्या अवस्थेत सापडलाय, त्यामुळे आता त्यातील डेटा रिकव्हरीसाठी तो परदेशात पाठवावा लागणार आहे। कुठल्याही विमान अपघातात तपासासाठी ब्लॅक बॉक्स हा महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो। वैमानिकांमधील संभाषण आणि शेवटच्या क्षणांमधील आवाज रेकॉर्ड केल्यामुळे अपघाताचं खरं कारण शोधणं सोपं होतं। विमानाचा वेग, उंची आणि इंजिनाची तांत्रिक स्थिती यासारख्या 80 पेक्षा जास्त तांत्रिक बाबींच्या नोंदी यातून मिळतात। भीषण आग आणि खोल पाणी अशा कोणत्याही कठीण परिस्थितीत ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो, त्यामुळे तो तपासाचा सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरतो। अपघातापूर्वी विमानात नेमकी काय हालचाल झाली याचा अचूक क्रम लावता आल्यामुळे घातपात की तांत्रिक चूक हे स्पष्ट होतं। त्याच्यामध्ये असं आहे की आता समजा इथे डेटा रिकवर होत नसेल तर त्याच्यासाठी सुद्धा बाहेर सुद्धा वेगवेगळे एक्सपर्टीज असतात, आणि कंपनी सुद्धा त्यामध्ये दक्षता घेईल, आणि त्यानंतर सुद्धा त्याच्यात दक्षता घेतल्यानंतर त्याची जी एक्सपर्टीज प्रमाणे त्याला निष्पन्न करण्याचा प्रयत्न केला जाईल। इथे मी सांगू इच्छितो की तसं फ्लाईट डेटा रेकॉर्डर व CBR ज्याला एकूण मिळून ब्लॅक बॉक्स म्हटलं जातं, ह्याच्यामध्ये खूप डिझाईन काळजी घेतली जाते की प्रचंड आगीपर्यंत ते सोसू शकतात। त्यामुळे असं नाही आहे नक्कीच की आगीमुळेच त्याचा त्रास झालेला आहे। कधी कधी आगीमुळे नसेल ते पूर्ण जळालेलं, पण आतमध्ये जर काही बिघाड असेल त्या विमानाच्या इम्पॅक्टमुळे तर त्याची दुरुस्ती करून पुन्हा तो फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधनं डेटा काढू जाऊ शकतो। पण एवढं नक्की आहे की कदाचित इथल्या भारतातल्या सोयींमधनं त्यातला डेटा बाहेर निघत नसावा, म्हणून ते परदेशी पाठवलं जात आहे। तर विमान अपघातावरून अद्याप न मिळालेल्या प्रश्नांची अमोल मिटकरींनी पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे आणि काही खुलाशांची मागणीही केली आहे। विमानतळावर दादा कलिना गेट नंबर 8 मधून गेल्यानंतरचं फुटेज, आता याला काही ब्लॅक बॉक्सची आवश्यकता नाही, ते सहज भेटू शकतं। पायलट साहिल मदन, पायलट यश, पायलट सुमित कपूर व शांभवी पाठक
हे घरून किती वाजता निघाले, कुणाच्या गाडीत निघाले, कोण्या रोडवर हे ट्रॅफिकमध्ये अडले होते, त्या ठिकाणचं CCTV फुटेज, या सर्व पायलटचा 28 जानेवारी 2026चा दिनांक व दिनक्रम, इतक्या गोष्टी ह्या सहज शक्य आहेत आणि CID चौकशीमध्ये ह्या गोष्टी सहज उपलब्ध होतात. ब्लॅक बॉक्सचा डेटा येईल तेव्हा येईल, आम्ही आणखी 4 वर्ष वाट पाहू, पण निदान हे CCTV फुटेज तरी महाराष्ट्रासमोर येईल अशी आपल्याकडून अपेक्षा आहे. एकीकडे तांत्रिक तपास आणि दुसरीकडे राजकीय संशय. या कात्रीत आता अजित पवारांच्या अपघाताचं प्रकरण अडकलंय. परदेशातून येणारा ब्लॅक बॉक्सचा रिपोर्ट आणि खासगी गुप्तहेरांचा शोध, यातून नेमकं काय सत्य बाहेर येतं आणि उपस्थित केलेल्या शंकांचं निरसन यंत्रणा कसं करतात, याचीच प्रतीक्षा आता संपूर्ण राज्याला लागली. दिल्लीहून शिवाजी काळेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.